दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात राज्यभरातल्या सरपंचांचं आंदोलन झालं। त्यात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केलाय। 2 कोटीच्या खंडणीच्या आड आले आणि एका दलित व्यक्तीला मारहाण करताना मध्ये पडले म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्यांनी म्हटलंय। देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि आरोपींचं तेरेनाम व्हायला हवं असंही त्यांनी म्हटलंय। गुन्हा काय तर तुम्ही मागितलेली 2 कोटीची खंडणी त्याला तो आडवा आला, कारण त्याच्या गावच्या दलिताच्या पोराला मारलं वॉचमनला, म्हणून त्याला मारू नका म्हणायला गेला। एवढंच एक चूक आहे त्याची, दुसरी कसल्याही प्रकारची चूक त्याची नाही। यांना मौका लागला पाहिजे, हे 302 मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे। पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे। तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी ह्यांची अवस्था झाली पाहिजे। हे तेरे नाम सारखे पागलवाने हिंडले पाहिजेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कुणालाही सुट्टी मिळणार नाही। आका असो, आकाचा आका असो, नाहीतर बाका असो, नाहीतर टाका असो, ही सगळीच्या सगळी ही बिन भाड्याच्या खोलीत गेली पाहिजे। एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।